संभाजीनगरमध्ये महायुतीत हालचालींना वेग आलेला आहे। भाजप नेते प्रस्ताव घेऊन शिरसाडांच्या घरी पोहोचलेले आहेत। संभाजीनगरात महायुतीचा फॉर्म्युला काय यावर चर्चा सुरू झाली आहे। संभाजीनगरचं महायुतीचं जागा वाटप कधी होणार? भाजपचे नेते युतीचा प्रस्ताव घेऊन शिरसाड यांच्या घरी दाखल झालेले आहेत। जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, आमदार संजय केनेकर हे संजय शिरसाट यांच्या घरी पोहोचलेले आहेत। आपण बघतोय आता संभाजीनगरमध्ये महायुतीच्या संदर्भात हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। भाजप नेते प्रस्ताव घेऊन संजय शिरसाट यांच्या घरी पोहोचलेले आहेत। संभाजीनगरात महायुतीचा फॉर्म्युला काय? संभाजीनगरचं महायुतीचं जागा वाटप कधी होणार? भाजपचे नेते युतीचा प्रस्ताव घेऊन शिरसाट यांच्या घरी पोहोचलेले आहेत। जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, आमदार संजय केनेकर यांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊया थेट आपले प्रतिनिधी विशाल करोळे संभाजीनगरवरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, आपण बघतोय कुठेतरी संभाजीनगरात महायुतीच्या हालचालींना वेग आलेला आहे आणि आता शिक्कामोर्तब होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। काय घडामोडी आहे? भाजप आणि शिवसेनेचं आता युतीचं ठरलं अशा पद्धतीचं चित्र आहे। याबाबतचा प्रस्ताव आधीच देण्यात आलेला होता। त्यानुसार भाजपचं शिष्टमंडळ आता संजय शिरसाट यांच्या घरी गेलेलं आहे आणि संजय शिरसाट यांच्या घरी जाऊन नक्की शिवसेनेने किती जागा लढायच्या, भाजपने किती जागा लढायच्या याबद्दलचं सगळं आता बोलणी अंतिम टप्प्यात आहे। खरं तर जागा ठरलेल्या आहेत, मात्र दुसरीकडे शिवसेनेत एक नाराजी नाट्य सुद्धा दिसतंय। राजेंद्र जंजाळ जे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत ते नाराज असल्याची चर्चा आहे, कारण जागा वाटप व्यवस्थित झालं नाही आणि जागा वाटप व्यवस्थित झालं नाही, त्यामुळे हा सगळा घोळ झाला असल्याचं म्हणणं आहे। जंजाळ साहेब, प्रचंड गर्दी जमली आहे घराबाहेर, काय सांगा लोकांमध्ये? आज जे काही जागा वाटप या ठिकाणी केलं जात आहे ते पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की अतिशय कमी जागा आणि ज्या निवडून न येणाऱ्या जागा या दिल्या जाण्याची एक माहिती मला या ठिकाणी मिळालेली आहे आणि आमच्याकडे असलेल्या कार्यकर्ते आणि इच्छुकांची संख्या आणि आम्हाला दिलेल्या जागा याच्यामध्ये जी तफावत आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्यावर कुठेतरी अन्याय होणार। पण आता भाजपचं शिष्टमंडळ पालकमंत्र्यांच्या घरी गेलंय आणि युतीचा अंतिम प्रस्ताव ते ठेवत आहेत। जागा वाटप जवळपास निश्चित झालेलं आहे। नाही, ते मी त्या कमिटीमध्ये आहे, परंतु मला अद्यापही कोणतीच माहिती या ठिकाणी दिली गेलेली नाही। मग माहिती लपवण्याचं कारण काय हा पण मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्हाला जे काही जागा वाटप झालंय ते मान्य नाहीये? नाही, जागा वाटप म्हणण्यापेक्षा आपल्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे सक्षम कार्यकर्ते ज्यांच्याकडे निवडून येण्याची क्षमता आहे आणि त्यांनी पक्षासाठी काहीतरी त्याग केला आहे त्या कार्यकर्त्याला किमान न्याय मिळाला पाहिजे। मग त्याची संख्या किती असली पाहिजे असं माझं म्हणणं नाही, परंतु किमान कार्यकर्त्याला की जो अतिशय चांगलं काम करतो त्याला तर संधी दिली गेली पाहिजे ना। नाही, पण आज तुम्ही तर निवडणुकीतून माघार घेतली, पण संजय शिरसाटांच्या मुलीने अर्ज भरला, जयस्वालांच्या मुलाने अर्ज घेतला, नेतेपुत्र सगळे अर्ज भरताय, कार्यकर्ते घोषणा देत आहे। कदाचित त्यांच्या प्रभागात ज्या ठिकाणी त्यांनी अर्ज भरले त्या ठिकाणी कार्यकर्ते नसावेत किंवा इच्छुक कोणी नसावं, त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिली गेली असावी आणि उमेदवारी मला असं वाटतं अजून फायनल केलेली नाहीये कोणाची। एक प्रश्न विचारतो, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जागा वाटपावर नाराज आहेत का? शिवसेना सांगते नाराज आहे, चेहरा सांगतोय नाराज आहे। शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाला अजूनपर्यंत किती जागा दिल्या, कोणत्या दिल्या तेच माहित नाही, कसं नाराज होणार? याचा अर्थ आम्ही समजून घ्यायचं नाराज आहेत। मी सांगतो काय, मला संख्या माहित नाही, मला कोणत्या जागा सुटल्या ते माहित नाही, मग नाराज व्हायचा प्रश्न नाही। परंतु एवढं आहे की हे जे कार्यकर्ते, आणि माझं असं म्हणणं नाही माझ्याच कार्यकर्त्याला द्या, कोणाच्याही द्या पण कार्यकर्त्याला द्या। एकीकडं भाजपचं शिष्टमंडळ संजय शिरसाट यांच्या घरी गेलाय, युतीचा प्रस्ताव घेऊन गेला, तर दुसरीकडे हे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष ते म्हणतात जागा वाटप काय झालं मला माहिती नाही, प्रस्ताव काय माहिती नाही, कुठल्या जागा कोणाला दिल्या मला माहिती नाही। आता मला सांगायचंच नाही, मी जर कमिटीत आहे असूनही मला जर सांगत नसेल तर मग कार्यकर्त्यांना न्याय मिळणार का, असा प्रश्न त्यांनी शिवसेनेवरच आता उपस्थित केला आहे, पालकमंत्री संजय शिरसाटांवर उपस्थित केले। त्यामुळे एकीकडं भाजपचं शिष्टमंडळ शिरसाटांच्या दारी आणि दुसरीकडं शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षसह कार्यकर्ते नाराज, असं काहीचं चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसतंय। अगदी, आणि नाराजी स्पष्टपणे दिसून येते या सगळ्या कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या बोलण्यातून। आता ही नाराजी दूर करण्यामध्ये तिथले पालकमंत्री असतील किंवा इतर नेते असतील हे त्यांना यश येते काय बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।